जंगलात गेल्यानंतर त्याला बाजूला ना एक बंगला दिसला छोटासा. आतमध्ये गेला आणि दरवाजा ठोक. दरवाजाच्या आतून आवाज आला, "कोण?" मी असा रोहन आहे. माझी गाडी बंद पडली. मी अडकलोय. बोलली की माझे मिस्टर आजारी आहेत. तुम्ही नका येऊ. जावा तुम्ही. तो वॉशरूममध्ये जातो. तर तो बघतो, आपण बोलतो ना बाथटबच्या इथे पडदा असतो. हं, हं, हं. पडदा रक्ताने माखलेला आहे. इयो! काय असं करायला गेला आणि तेवढ्यात त्याने पडदा काढून बघितला तर एक मुलगी. बापरे! असा तो मागे वळून बघतो ना, त्या दरवाजावर त्या घराच्या ते उभे असतात. ती लेडीज, ती लहान पोरगी आणि तो माणूस ज्याला डोळे नव्हते. ते स्माईल करत होते. तर या किस्स्याबरोबर मला एक पिक्चर आठवला. भाऊ बहीण असे दोघं मुलं असतात. आजोबा सांगतात, "हे तुमच्या रूममधून बाहेर नाही यायचं." आणि लेट नाईट ना त्यांना त्यांची आजी डोअरला स्क्रॅचेस करते. मग एक दिवस त्यांची आई त्यांना व्हिडिओ कॉल करते. आणि मग व्हिडिओ कॉलवर ते दाखवत असतात असं. आणि दाखवता ते लोक बोलतात की नाही चांगलं तर आहे, पण रात्री ना जरा आजी आजोबा विचित्रच वागतात. मग ती बोलली, "दाखव तरी काय करतायत ते लोक." मग हे मुलं व्हिडिओ कॉलवर दाखवतात. नंतर ती बघते तर ती म्हणते की हे आजी आजोबा नाहीच आहेत तुमचे. नमस्कार मंडळी, मी आहे श्रद्धा शेट्टे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुसत्या गप्पा या पॉडकास्टमध्ये. सो आफ्टर लॉंग ब्रेक आपण पुन्हा नुसत्या गप्पावर आलो आहोत गप्पा मारायला. सो आज आपल्याबरोबर आहे गिरीश. नमस्कार. नमस्कार गिरीश, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि आज आपण नुसत्या गप्पांबरोबर भूताच्या गोष्टी करणार आहोत. सो गिरीशजी, आज कोणती स्टोरी सांगणार आहात? खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे मॅम. जर कसं असतं की आयुष्य फार सुंदर आहे असं म्हणतात, जी. पण नको त्या वळणावर गेलं तर तितकंच भयानक होतं. हो. तसं आहे. जसं की रस्त्यावर लिहिलेलं असतं पाट्या मोठमोठ्या, हां, पुढे तिथे वळण आहे, पुढे वळण आहे, सांभाळून सांभाळ. चाला. करू नको घाई, वाट बघते आई. आई. तसं आहे ते. पण काय आहे, माणूस शेवटी नकळत कुठेतरी अशा ठिकाणी येऊन पोचतो किंवा आपण म्हणू शकतो की हातून घडतं किंवा नकळत पावलं पडतात त्या वाटेवर आणि मग कळतं की अरे यार, हे नव्हतं करायला पाहिजे होतं. हा टर्न घ्यायला हा नाही टर्न पाहिजे नव्हता होता. घ्यायला पाहिजे होता. अशाच एका टर्नची गोष्ट आहे. एक रोहन आहे, साधा पोरगा एकदम अगदी नॉर्मल असा मुलगा, आणि तो काही कामानिमित्त सोलापूरला जात असतो वाटेने गाडी घेऊन. आणि त्याला माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यात आता पुढे असं काहीतरी घडणार आहे. कधी विचार पण नव्हता त्याने केला. खूप सिंपल मुलगा, मुंबईत राहणारा, कामधंदे वगैरे करणारा, आणि कामानिमित्त तो गाडी घेऊन निघाला. कारण सरांनी, त्याच्या बॉसने सांगितलं होतं, खूप महत्त्वाचं काम आहे, तू आजच्या आज ते पूर्ण करायलाच पाहिजे. तो हवं तर गाडी वगैरे घेऊन जा. तर त्याला गाडी दिली. तो चाललाय मस्त गाणी वगैरे ऐकत वगैरे. दिवसा म्हणजे दुपारच्या दरम्यान निघाला होता. रात्र झाली होती पोचेपर्यंत. आणि सोलापूरच्याच अलीकडे जंगल आहे. तर तिकडे त्याची गाडी बंद पडते रात्री. जंगलात पावसामुळे फाटकन आवाज येतो, टायर फुटतो. आणि त्याला कळत नाही, आता तो बाहेर उतरतोय, पाऊस आहे, जंगल आहे. म्हणजे एक गोष्ट, तुम्ही आता एवढ्या हॉरर पॉडकास्ट तुम्ही केलं असेल आणि तुम्ही बाहेर पण फिरत असाल, तर जंगलात पण गेला असेल सफारी वगैरे, तर सुरुवातीला ना दिवसा खूप छान वाटतं जंगल. ती हिरवी झाडं पिढं, तो सूर्याचा म्हणजे प्रकाश. दिवसा जेवढं सुंदर वाटतं दिवसा तेवढंच तेवढंच भयानक रात्री. रात्र. रात्री तेवढंच भयानक आहे ते बरोबर. जंगल. हे ते किड्यांची किरकिर वगैरे. आणि ते जे तुम्ही नोटीस पण केलं असेल की माणूस आहे ना, हा त्या भूताबितांपेक्षा आहे ना त्या एकटेपणाला जास्त घाबरतो. जेव्हा तो एकटा असतो ना आणि तो आपला चाललेला असतो आणि त्या डोक्यात काय काय सुरू असतं, तसंच रोहनचं पण झालं होतं. त्या ॲटमॉस्फिअरला, त्या वाईबला, जंगलातल्या. आणि दिवसा तुम्ही बघा, ती झाडं आहे ना तुम्हाला घाबरवत नाही, पण रात्री आहे ना ती दिसणारी झाडंच इतकी भयानक असतात ना. वेडी वाकडी गेलेली असतात आणि चालतोय आणि आपल्याला काहीच सुचत नाही आहे. बरोबर. आणि तो अशा वाटेवर होता, तिथे गाड्या पण येत नव्हत्या. तो कंटाळला होता, चालतोय, थांबला होता बिचारा. ते घाबरला पण होता. पावसाचे पण एकदम मस्त पोरगा होता, त्यामुळे इतका त्याने विचार केला नाही की माझ्या बरोबर पुढे असं काहीतरी होईल. त्याला वाटलं ठीक आहे, आता गाडी तर बंद पडली आहे, कोण ना कोणतरी भेटेल, लिफ्ट मागू, ट्रक वगैरे आले असतातच. पण तिथं येईच ना गाडी. तो एकटाच चालला आणि गाड्यांची वाट बघतोय मागे की बाईक, गाडी बिळ, ट्रक वगैरे येईल, मी मदत मागेल लिफ्टसाठी. लिफ्टसाठी.
शेवटी पण त्याला कळत नव्हतं की त्याने नकळत आहे ना ती गाडी चुकीच्या ठिकाणी घेऊन गेला. हो. कदाचित पावसामुळे त्या बोर्ड वगैरे पण नसलेल किंवा नसेल. त्याने हं, हं, बघितला हं, हं. नसेल. आपल्याच मर्जीमध्ये मस्तीमध्ये सोलो ट्रिप मारायला भेटली त्या हिशोबाने तो निघाला होता. आणि अचानक तिकडे जंगलात गेल्यानंतर गाडी बंद पडली. तो बाहेर आला. गाडी भेटत नाही आहे त्याला. त्याला कळत नाही आता काय करू काय नाही. आणि थोडा अर्धा तास 1 तास होतं गाडी येईच ना. शेवटी कंटाळा तो माणूस काय करणार. हं. त्याने ना जंगलात जायचा विचार केला आतमध्ये. कुठं मदत भेटते का बघूया. मग तो जंगलात शिरतो. चालतोय, चालतोय, चालतोय आणि जंगलात गेल्यानंतर त्याला बाजूला ना एक बंगला दिसला छोटासा. हं, हं, हं. फार्म हाऊस. 2 BHK, 4 BHK टाईपमध्ये होता तो. हं. छोटासा फार्म हाऊस होता, बंगला होता एक. तर तिकडे तो बंगला बघितला त्याने फार्म हाऊस तो आणि बोलला चला जाऊया रात्रीची मदत पावसात नाही तर हं. आता तर अजून जर थांबलो तर राईट. हालत खराब होऊन जाईल. तो बिचारा गेला तिथे. हं. तर नेटवर्क नव्हतं तिथे. मदत पण नाही मागू शकत होता. त्या जंगलात सिग्नल भेटत नव्हतं. त्या फार्म हाऊसमध्ये गेला तिथे बघतोय तर तिथे खाली हॉलची लाईट आहे, बाकीच्या लाईटी बंद आहेत. हं. गेटच्या जवळ पण कोणी नाही आहे. हं. बंगला चांगला होता. असं नाही की नाही मेंटेन होता बंगला. असा जुना पुराणा नाही भुतिया टाईप. ओके. व्यवस्थित बंगला नॉर्मल. होता. हो, हो, नॉर्मल हो. बंगला होता एकदम. तर तो त्या बंगल्याकडे गेला बघितलं. लाईटचं चालू आहे. कोण ना कोणतरी असणार. हं. पण मदत मागू, थांबू. सकाळी हवं आहे तर थोडं पाऊस थांबल्यानंतर निघून जाऊ असा विचार त्याने केला. तर गेटजवळ गेला. गेटजवळ ते गेट बंद आहे आतून पण आणि बाहेरून पण. हं. त्याला कळेना. तो आवाज देतोय जोरजोरात. तर कोणी आहे का? मदतीला कोण आहे का? त्याला कळेच ना काय करू काय नाही. मग? शेवटी वैतागून मग ते गेटवरून उडी मारतो. आत जातो. बोलला काय करणार बाहेर थांबून आता कुठं आहेत बरोबर. नाही हो. जंगलात आता एकच पर्याय आहे. त्याने ते गेटवरून उडी मारली. आतमध्ये गेला आणि दरवाजा ठोकला. आणि दरवाजाच्या आतून आवाज आला, "कौन?" तर तो बोलतो की "नमस्कार, आहे का कोण? मी असा-असा रोहन आहे. माझी गाडी बंद पडली. मी अडकलोय. प्लीज मला थोडा वेळ मोबाईल चार्ज करू भेटेल का? मी थांबू शकतो का थोडा वेळ? खूप पाऊस आहे." खूप जोरात पाऊस होता. "पाऊस आहे. मी थोडा वेळ थांबून लगेच हं. सकाळपर्यंत निघून जाईल मॅम 1-2 तासात. सकाळ तर होईलच 1-2 तासात. मी निघून जाईल." ती बोलली की "माझे मिस्टर आजारी आहेत. तुम्ही नका येऊ. जावा तुम्ही." तर ते बोलला तो खूप म्हणजे रिक्वेस्ट करायला लागला. आता काय करणार? दुसरं ऑप्शनच नव्हतं. तो रिक्वेस्ट करतोय की "प्लीज मला घ्या, प्लीज घ्या." मग शेवटी कंटाळून त्या लेडीजने दरवाजा उघडला. हं. एकदम नॉर्मल सिंपल लेडीज होती आतमध्ये. ती बघितलं त्याने रोहनने पण रोहन तिला रिक्वेस्ट करायला लागला की "मॅम असं असं घडलं. इथे हायवेला माझी गाडी बंद हं. पडली आहे. आता मी मदतीसाठी मला जंगलात शिरलो तर तुमचाच बंगला दिसला. बरोबर. तर मी काय तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. मला फक्त थोडा वेळ थांबतो मी आणि निघून जातो उजेड हं. झाल्यानंतर. तर तोपर्यंत मी मदत पण मागेल. नेटवर्क पण नव्हतं. बघू नेटवर्क मिळालं तर मी कोणाकडून तरी मदत मागवेल." ती बोलते "नाही ना माझा नवरा आजारी आहे घरात आणि मी घरात आता सध्या एकटी आहे. माझे मिस्टर झोपलेत एकदम. हं. खूप आजारी आहे. ते औषधं घेऊन झोपलेत." बोला मी थोडी त्यांना काय डिस्टर्ब करणार आहे वगैरे. मला थांबू द्या ना. ती ऐके ना. हं. शेवटी हा पायावर पडला. बोलला "प्लीज मॅम समजून घ्या. प्लीज मला थांबू द्या." शेवटी कंटाळून ती लेडीज बोलली "हां ठीक आहे बाबा ये." तो आतमध्ये येतो. जसा आतमध्ये पाऊल टाकतो लाईट्स ब्लिंक होतात आहे जोरजोरात. टू, हं, टू, टू. हं, हं. त्याला असं वाटतं हां ठीक आहे पावसामुळे होत असेल. आत येतोय सोफ्यावर बसला तो. सोफ्यावर बसला. तिच्याकडे बघायला लागला. ती पण नॉर्मल सिंपल लेडीज. स्माईल बिल दिली तिने आणि जाऊन किचनमध्ये गेली. हं. किचनमधून पाणी आणून दिलं त्याला. त्याने पाणी वगैरे पिला आणि पाणी वगैरे पिल्यानंतर तो बोलला की "मॅम मी वॉशरूम यूज करू शकतो का?" तो बोलला ती बोलली "थांबा ठीक आहे थांबा मी जरा बघते." मग तो थोडं टेन्शनमध्ये आला "बघते?" ती बोलली की "हां थांबा जरा." हं. त्याला पण कळेना बघते म्हणजे काय बघायचं ह्याच्यात राईट. आता. एवढा मोठा बंगला आहे. इतके रूम आहे. किती वॉशरूम असतील. कुठे पण यूज करू शकतो. तर आहे ना ती बाहेर आली आणि बोलते की "हां ठीक आहे तुम्ही एक काम करा. समोरच्या रूममधलं वॉशरूम यूज करा." तर हा भाईसाहब गेला आणि ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाते आणि जाता किचनमध्ये जातो तर किचनमध्ये ती उभी असते. तिकडे जाऊन बोलतो "मॅम थोडं काय खायला भेटेल का?" हं. ती बोलली "हां मी बघते. तुम्ही जाऊन या." हं, हं.
तो जातोय आणि समोर 2 रूम असतात. एक लेफ्ट साईडला असतो आणि एक समोर असतो. ती बोलते समोरच्या रूममध्ये जा. हं. तो जातो समोरच्या रूमचा, खोलायला प्रयत्न करतो, लॉक खुलेना. तो दरवाजा खुलेना. खुलेना. तो बोलतो यार दरवाजा पण खुलत नाही. काय सारखं-सारखं विचारू. लेफ्ट साईडला असेल. लेफ्ट रूममध्ये खोलून जातो आतमध्ये. हो. हां. ती त्याला राईटला जायला सांगते, पण तो ती ओपन बोलते होत नाही. सरळ जा, सरळच अच्छा, आहे. सरळच्या रूममध्ये. सरळच्या ह्याच्यात जा, राईटला नाहीच आहे. हं. सरळच्या ह्याच्यात जा, लेफ्टला एक रूम आहे आणि सरळ एक रूम आहे. हं. सरळ जातो ना तिथे दरवाजा उघडत नाहीये. उघडत नाही. मग तो लेफ्टच्या रूममध्ये तो जाणार. लेफ्टच्या रूममध्ये जातो आणि लेफ्टच्या रूममध्ये आतमध्ये जातो, खोलतो आणि पटकन आत शिरतो. हं. आत शिरतो, वॉशरूममध्ये जातो. वॉशरूममध्ये जातो, तर तो बघतो की ते जे आपण बोलतो ना बाथटबच्या इथे पडदा असतो. हं, हं, हं. तो पडदा रक्ताने माखलेला आहे इयो. पूर्ण. तो घाबरतो, जाऊन आतमध्ये बचकतो. घाबरतो आणि हिम्मत करून कसाबसा थोडा माणूस शेवटी हं, 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 हं. असं काय बघितलं अचानक भयानक. एक तर ऑलरेडी घाबरतो, भिजलेला बरोबर. वैतागलेला आहे. त्यात खाल्लं नाही आहे, 3-4 तास झाले. तो घाबरला, त्याचा घसा पण सुकला. आवाज निघत नव्हता. तो फक्त मॅडम हे काय असं करायला गेला आणि तेवढ्यात त्याने पडदा काढून बघितला तर एक मुलगी मेलेली आहे. बापरे! हां, तिच्या इथे चाकू घुसलेला आहे आणि रक्ताने पूर्ण माखलेली मुलगी मेलेली आहे. इयो. तो ते बघतो, जोरात ओरडतो, बाहेर येतो. बाहेर येतो आणि त्या हिला आहे त्या लेडीजला आवाज येतो, ती किचनमध्ये असते, की "मॅडम, मॅडम तुम्ही जरा इकडे या, मॅडम, मॅडम इकडे या." ती आई येते, बोले "काय आलं?" "अरे मॅडम इकडे बाई मरून पडली आहे बाथरूममध्ये." ते बोलतात "पागल बिगल आहे का बाई? आणि तुला मला सरळ जायला सांगितलेलं, तू लेफ्टला का गेला?" हं. तुम्ही ते सोडा ना." तो तिचा हात पकडतो, आत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि आत जसा आणतो बाथरूममध्ये, पडदा तर उघडलेलाच असतो त्याने. काहीच नसतं, एकदम क्लीन बाथरूम. तो कुठे कोण बाई मरून पडले? तो बोलतो आत्ता मी बघितलं मॅम. रक्ताने माखलेले पूर्ण होते, तुमचे पडदे पण रक्ताने माखले होते, इथे बाई हं. पडली होती त्या टपात. बोलतो कुठं आहे? त्याला समजेच ना काय चाललंय माझ्यासोबत. बरोबर. तो डोक्याला हात लावतो. ती लेडीज बिचारी त्याला बोलते की पावसात आलाय, हं, हं. त्यामुळे थोडं असं होतं. तू जाऊन बस, मी तुला काहीतरी खायला देते. बोलतो ठीक आहे. तो जातो आपला बसतो. ही उपमा बनवून आणून त्याला देते टेबलवर. खा तू शांतपणे, शांत हो. बोलले ठीक आहे. आणि ती परत आपल्या नॉर्मल बसते बाजूला आणि टी व्ही लावते. आणि टी व्हीवर न्यूज चालू असते. न्यूज बघता बघता पावसाच्या वगैरे न्यूज चालू असतात. आणि न्यूज बघता बघता एक सटकन न्यूज येते की एक सिरियल किलर फरार आहे. एक सायको सिरियल किलर फरार आहे. असं काही असेल तर प्लीज हं. या भागातल्या लोकांनी शक्यता सावधानी बाळगावी. हो. हां, तो पण बघतो त्याला काय आता ते त्याने पाहिलं होतं बाथरूममध्ये, त्याच्यातूनच नाही बाहेर पडला होता. हं. आपला खातोय, भूक पण लागली राईट. होती त्याला, तो खातोय. तिने बघितली ती न्यूज, तिने बघून फक्त स्माईल दिली. तर त्याच्याकडे स्माईल दिली आणि तो पण तिच्याकडे बघून स्माईल द्यायला लागला. तर तिच्या मनात ते प्रश्न हं. लेडीजच्या, अरे हे काय सिरियल किलरची न्यूज येते, हा पण एकटाच असा रात्री आलाय. तो पण बिचारा ते बघितलं होतं बाथरूममध्ये, तेच कळत नव्हतं की हे खरं आहे का खोटं आहे. खोटं आहे. बरोबर. तो त्यातच अडकलेला आहे. तरी तो तिच्याकडे बिचारीकडे बघून स्माईल केली स्माईल त्याने. करतोय. हं. बोलतो यार इतका वेळ झाला, हिचा नवरा आजारी, आवाज पण नाही दिला. हं. काय असं? तो सहज विचारतो, "मॅडम ते साहेब घरात आहेत, ते काय म्हणजे काय झालं?" एक माणसाला काळजी वाटते ना. हं. बरोबर. "अरे नाही, ते त्यांनी गोळ्या खाल्ल्या, ते आजारी आहेत, खूप झोपलेत ते." हं. "तर कुठे झोपलेत?" तर ते बोलले, "तोच समोरच्या रूममध्ये." तिला माहिती होतं ना, ते की आता लेफ्टमध्ये गेला हा. हा हं. विचारतोय. ती पण हुशार बोलली समोरच्या रूममध्ये. हं. त्यांच्याच रूममध्ये तर तुला जायला सांगितलेलं. तू लेफ्टमध्ये शिरला. बोलतो ठीक आहे, आता शिरला तर शिरला. आणि तेवढ्यात आहे ना, तो उपमा खाता खाता असं सहज वर बघतो. वर बघतो आणि डचकून जातो. का? वरती एक लहान पोरगी उभी असते. ओके. शिडी आहे आणि पोटमाळ आहे. वरती एक रूम आहे. हं. तिकडे ना एक छोटी पोरगी उभी आहे. हं. खेळते आणि फक्त हसते. तो बघतो, डचकतो. बोलले, "मॅडम ही तुमची मुलगी आहे?" ती बोलते, "मला मुलगीच नाही." अरे बोललो, "ही कोण आहे मग?" आणि तो बघतो ना, ती पण बघते ना, तो गायब झालेली. बापरे! छोटीशी 5-6 वर्षाची. त्याला कळत नाही माझ्याबरोबर घडतंय काय. हं. तो बोलतो, "मॅडम मी एकदा बघू का?" अरे कोणाला बघायला चालला? कोणच नाही आहे. "नाही ना मॅडम, मला एकदा फक्त बघायचं आहे." तो बोलतो पण आहे, हं. की
ती बोलते पण, "अरे बाबा मला मुलगीच नाही, माझे मिस्टर झोपलेत. तुला कोणाला बघायचं? तुला कोण कोण दिसतात आहे?" बोलतो, "मला बाथरूममध्ये खरंच दिसलं. आता पण एक लहान पोरगी दिसली 4-5 वर्षाची छोटी." "अरे बाबा कोणच नाही आहे." "तरी मॅडम मला प्लीज खात्री करू द्या." चल, त्याला घेऊन जाते. तो रूममध्ये जातो. रूममध्ये हम्म. इकडे तिकडे बघतो. कोण नसतं. काय माहिती अचानक त्याच्या मनात येतं. तो खाटेखाली वाकून बघतो. खाटेखाली वाकून बघतो, ती लहान पोरगी मरून पडलेली असते. तो बघून शॉक होतो. तो जोरात ओरडतो, "अरे मॅडम हे बघा." मॅडम हम्म. बोलते, "थांब जरा, तू काय झालं?" तो बोलतो, "खाटेखाली, खाटेखाली मैत आहे त्या लहान पोरीचं." "तू आत्ता 5 मिनिटापूर्वी बोलला ती पोरगी मला बघते आहे गॅलरीतून. आता बोलतो तिचं मैत आहे टेबल खाली. तुला झालंय काय?" तो बोलतो, "मॅम मला खरंच दिसतंय." हम्म. ती जाऊन वाकून बघते, काहीच नसतं. हम्म. ती त्याला सांगते, "कुठे आहे बघ." मग हा परत बघितल्यावर काहीच नसतं. काहीच नसतं. हे ह्याच्याबरोबर घडतंय काय ना काय. तर त्याला हम्म. दिसतात आहे. पण त्याला समजत नाही आहे, की काय काय आहे, होतंय. काय होतंय, काय राईट. माझ्यासोबत. त्याला कळत नाही आहे आणि तो सांगू पण नाही शकत आहे हम्म. नीटपणे. शेवटी मग डोकं खाजवत, विचार करत खाली येतो, हॉलमध्ये बसतो. हॉलमध्ये जसा शांतपणे बसतो ना, ती बोलते, की "ठीक आहे, तू बस. मी जरा वॉशरूमला माझी जी कामं आहेत ते किचनमध्ये करून येते. हम्म. थोडं थांब आता." आता पाऊस पण उजाडेल आणि दिवस पण उजाडेल. बरोबर. 1-1.5 तास बाकी असतो. 3-4चा टायमिंग असतो आणि त्या हिशोबाने ती जाते आतमध्ये. हम्म. रोहनच्या मनात तेच चाललंय, डोक्यात तेच, "हे मलाच का दिसतात हे असे बरोबर. विचित्र?" आणि काय चाललंय, एक काम करूया, हिच्या नवऱ्याला भेटूया. नवऱ्याला भेटू तरी येऊ एकदा. हम्म. बिचारा आजारी आहे, बघून तरी येऊ. असं एक मॅन टू मॅन असतं ना. हो. शेवटी लेडीज आहे, की तिला हम्म. कसं सांगणार काय चाललंय, काय नाही माझ्याबरोबर. बरोबर. तर मनात आलं त्याच्यात, चला बाई जाऊन जातात, आता निघायचंच आहे. आता तर थँक्यू पण बोलू. अशा हिशोबाने तो उठतो. समोरच्या रूममध्ये जातो. तिला सांगत पण नाही. हम्म. ती किचनमध्ये. हा गपचूप जातो त्या रूममध्ये, दरवाजा उघडतो. दरवाजा उघडतो आणि बघतो तर एक माणूस उभा आहे तिथे. हातात पुस्तक आहे, हम्म. लॅम्प आहे. म्हणजे हा लॅम्प आहे, हा मी उभा आहे. तो मागून आला दरवाजा खोलून रोहन आणि बघतो की माणूस उभा आहे. आणि रोहन आतमध्ये जातो, बघतो त्यांना, बोलतो, "नमस्कार साहेब." आणि "नमस्कार साहेब" बोलून जसे ते वळूनतात ना, तो जो माणूस उभा असतो ना, तो जरा वळून बघतो ना, तो स्माईल देतो आणि वळून बघितल्यानंतर त्याला डोळेच नसतात. बापरे. पूर्ण ब्लॅक. एकच आपलं व्हाईट आहे, बघूया हम्म. तसं नाही. पूर्ण ब्लॅक, डोळेच नसतात त्याला. आणि तो फक्त असा बघून, मागे बघून हसतो, "निघून जा इथून, थांबू नको." आणि रोहन बघून घाबरतो, एवढा जोरात टर्न घेऊन पळायला बघतो त्या रूममधून. तेवढ्यात आहे ना, त्याचं रेनकोट असतं ना, त्या रेनकोटचा कोपरा आहे ना, ती लहान पोरगी पकडते. "काका नका जाऊ ना, काका नका जाऊ, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा." त्याला समजेना काय चाललंय. हम्म. तो माणूस समोर उभा आहे, शांतपणे उभा आहे, व्हाईट झंप्या लेंग्यामध्ये आणि एकदम त्याला डोळेच नाही, फक्त उभा आहे. हम्म. आणि तो बघतोय, स्माईल करतोय. तो जोरजोरात नंतर ओरडायला लागला, "निघून जा इथून, थांबू नको. मरशील फुकटचा, निघून जा इथून." त्याला कळेना हम्म. काय करू मी, काय नाही. ती लहान पोरगी पण रेनकोट धरून आहे. तो हात झटकतो त्या रेनकोटवर आणि रूममधून बाहेर येऊन पळतो. पळतो तर ती त्याला थांबवते. तेवढ्यात किचनमधून बाहेर येते, थांबवते. "काय झालं, काय झालं?" बोलतो, "असं-असं झालं. तुमच्या घरात काय चाललंय मला माहीत नाही. मला मेलं इथं नाही थांबायचं, मला निघायचं आहे इथून." ती बोलते, "अरे काही नाही, तुझं फक्त वहम आहे. तू ये शांतपणे बस." आणि त्याला म्हणजे थोडंसं हे करायला बघते. आणि कसं जसं त्याला सांभाळत, पकडत-पकडत घेऊन येते. "तू बस, तू जा. मी तुला थांबवत नाही. फक्त 5 मिनिटं बस. बघूया आपण काय झालं. मी माझं काम संपवून येते. हम्म. तुला बोलले होते ना." "तुम्ही बोलला होता पण नवरा आहे माझा आतमध्ये. आतमध्ये भूत आहे, त्याला डोळेच नाही." हम्म. ते बोलले, "राहून दे आता, मी काय पण तुझ्या." ती एवढी कूल कशी काय असू शकते? तिच्या घरात एवढं काही गोष्टी घडतायत. तो सांगतोय तिला, तरी हम्म. ती रिलॅक्स आहे. तेच तर. त्यालाच कळत नाही हे मलाच का दिसतंय सगळं. आणि हम्म. जेव्हा-जेव्हा जाऊन हिला घेऊन जातोय, तेव्हा ते गायब होतात. ते नॉर्मल तिकडे काय असतं. आहेच नाही. पण यावेळी ती काय बोलली होती, अडकली होती. ती काय बोलली होती, की माझा नवरा त्या रूममध्ये आहे हम्म. आणि हा बोलतोय त्या रूममध्ये गेलो. हाय माणूस उभा तिकडे, पण उभा आहे तो, त्याला डोळेच नाही. हम्म. ती बोलते, तू हे झालायस. तुला असं काय-काय दिसतंय, तू जंगलातून आल्यामुळे. शांतपणे बस, मी 5 मिनिटात येते, तुला घेऊन जाते हम्म. रूममध्ये दाखवायला नवऱ्याला. बोलतो, "ठीक आहे, आता काय थांबायचं, निघायचं तर आहेच आता."
येऊ दे जाऊन, मग मी निघून जातो या रूममधून. घाबरला ना तो, पूर्ण एकदम बेचैन झाला होता. बरोबर. आणि घामाच्या धारा वगैरे, त्याला कळे ना काय करू काय नको. तो थांबलाय, बसलाय रूमवर, गादीवर, सोफ्यावर, आणि ती गेली आहे किचनमध्ये. तो विचारच करतोय, मोबाईल काढून बघतोय नेटवर्क आहे का वगैरे वगैरे, पण नेटवर्क तर बिलकुल नाही. तर त्याला समजे ना काय करू काय ना, असा विचार करत बसलाय. अचानक मागून रश्मी येते आणि रोहनला मागे खेचते. रोहन झटपटतोय. ती बापरे. लेडीज, आणि पाठी ती लेडीज असते. हां ती लेडीज असते, ती त्याच्या गळा आवळते रशीने हम्म. पूर्ण जोरात, आणि रोहन धटपटतोय फक्त. रोहनला कळत नाही, अरे सोडा मॅडम, काय करताय, मला का मारताय, अरे मॅडम सोडा सोडा. तुला का मारते, आत्तापर्यंत ह्यांना सगळ्यांना मारलं, आता तुझी वेळ आली आहे. बापरे. ती लेडीजच सिरियल किलर असते. ओ, न्यूज मध्ये आलेली. हां त्या न्यूजमध्ये आलेली, आणि म्हणून ती न्यूज बघून एक स्माईल दिलेली असते तिने. स्कॅरी. तिला असं वाटतं की हा आहे, ह्याला असं वाटतं ती आहे, पण हम्म. तीच असते ॲक्च्युली. कारण ती एवढी कूल पण आहे. एवढं सगळं सांगतोय, ती बिलकुल तिच्या चेहरा आपण जर समजा समजा भेटलोय हो. आणि तुम्हाला मी सांगितलं माझ्याबरोबर असं असं सगळं घडतंय, आणि ते पण तुमच्याच घरात घडतंय, तर तुम्ही टेन्शनमध्ये याल ना, तुम्ही बरोबर आहे, विचाराल तेच ना. तर. पण ती बिलकुल नाही. आणि जसा मौका भेटला, तिला असं वाटलं की आता आपलं भांडं उघडं पडणार आहे. हम्म. तिने लगेच आतून रशी घेऊन आली, जे दोरी कपडे बांधायचे असते. आता किती घट्ट असतात माहिती आहे हो हो तुम्हाला. हो. आणि तो शांतपणे बसला सोफ्यावर, मागे आली आहे, आणि त्याचा गळा पूर्ण त्या रशीने बांधला, आणि जोरात खेचते, जोरात एकदम. मग काय झालं रोहन त्याला बरोबर? कळत नाहीये, तो आरडाओरडा करतोय, झटपटतोय. त्याने जोरात झटपटतोय, मोबाईल घेतला, मोबाईलने मारायला सुरुवात केली, आणि तिच्या इथे लागला एकदा दोनदा मोबाईल, ठाप ठाप ठाप. आणि मग तिने थोडं, शेवटी लेडीज ना, जोरात मारलं ह्याने, मुक्के विक्के मारायला लागला. तर जसे एक दोन मुक्के पडले, तसे तिच्या हातून ते रशी सुटली. सुटली. बरोबर. रशी सुटली, तो उभा राहिला. हम्म. अरे काय वेड्या बिड्या झालात का तुम्ही, काय करताय तुम्ही, हम्म. तूच आहे का ती सिरियल किलर, तूनेच मारलं वाटतं या लोकांना सगळ्यांना. ती बोलते, अरे वेड्या, तू ज्याची न्यूज बघत होता ना सिरियल किलर, ती मीच आहे. तुला सांगितलं होतं ना या घरात येऊ नको. येऊ नको. हो, सुरुवातीला ती दरवाजा नाही उघडत. हां ती त्याला सांगत असते की नको येऊ, पण आता आलायस, तुम्हाला बघितलंयस, आता माझ्याकडे पर्याय नाही ठेवला तू. हम्म. आणि तो बोलतो, पण मी कोणाला सांगणार नाही, मला प्लीज सोडून दे. आणि ती तेवढाच चाकू काढते हातातून. चाकू बघून तो घाबरून जातो. बापरे. అలాగే लेडीज आहे भले, पण तिच्या हातात चाकू आहे, आणि भाई जीवा मारते, आणि तिने प्रयत्न पण केला, रशीने गळा हो. घोटला. तो कसा बसा, तो त्याचा आवाज पण हे झाला असतो, आणि थकला पण असतो, वैतागला असतो, आणि त्या गोष्टी त्याला दिसत असतात, त्या सगळ्यात तो अडकलेला असतो. आणि त्या सगळ्यामध्ये ती जेव्हा त्याला बोलते ना की मी आता तुला सोडणार नाही, मी मारून टाकेल, तो घाबरतो. त्याला कळे ना काय करू, इकडे जाऊ का तिकडे, काय करू. तो बघतो आणि दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतो. हम्म. ही मागून येते जोरात, आणि त्याच्या पाठीत चाकू घुसवण्याचा प्रयत्न करतो, बाजूला होऊन जातो, चाकू तिथे दरवाजात अडकतो. हो. त्याला कळे ना काय करू काय करू. शेवटी वैतागून, समोर खिडकी असते काचेची, ती खिडकी तोडून बाहेर निघतो तो. ओके. काचेची खिडकी तोडून बाहेर आलाय. बाहेर पॅसेज आहे, असा चारी बाजूला भिंत्या असतात माहिती आहे ना काचेच्या आपल्या बंगल्याच्या, की कोणी उडी मारून येऊ हो नये, हो, चोर फेन्सिंग वगैरे. केलेलं असतं. हां तर त्यामुळे त्याला पण ते बघतोय, तो भिंत आहे, त्याला काचा लावलाय, उडी मारून जाऊ कुठं. तो बोलतो गेटच्या इथूनच जातो. तर तो जसा, पण इथे दरवाजा आहे बाहेर, त्यामुळे तो परत मागे नाही जाऊ शकत. तो पाठीमागे जातो बंगल्याच्या. बंगल्याच्या पाठीमागे धावत धावत जातो ना, जाता जाता आहे ना, अचानक त्याच्या बुटांमध्ये ना ब्रेसलेट अडकतं. आपले फॉर्मल शूज असतात ना, त्याच्या टोकात ते ना ते ब्रेसलेट अडकतं, आणि तो खाली पडतो. ओ. तो बघतो ब्रेसलेट, आणि ते ब्रेसलेट खेचण्याचा प्रयत्न करतो. जसं खेचतो, डायरेक्ट हात बाहेर येतो. बापरे. जसे हात बघतो ना, तुम्ही विचार करा, तो पाऊस आहे, अंधार आहे, बंगल्याच्या पाठीमागे मातीत, आणि ते ब्रेसलेट अडकलंय बुटात, आणि तो खाली पडतो, आणि तो बघतोय की एक ब्रेसलेट आहे. ते ब्रेसलेट खेचण्याचा प्रयत्न करतो, डायरेक्ट हात बाहेर येतो मातीतून. आणि मातीतून हात बाहेर आल्यानंतर त्याला कळून येतं की अरे बाबा, ते जे घरातले आहेत बहुतेक हिने मारून इथंच पुरलंय त्यांना. हो. आणि तेवढं ती मागून येते, रोहन थांब, कुठे पळून चाललायस, आज तू नाही वाचणार. रोहन त्या मातीतच मागे मागे होतोय, घाबरत घाबरत, आणि तिला रिक्वेस्ट करतो की प्लीज मला जाऊन जाऊ दे, दे.
माझी फॅमिली वगैरे, मी त्यातला मुलगा नाही. मी कोणाला नाही काय सांगणार, तू राहा बाई, तुला जायचं आहे कुठं जा, तू जे केलंस ते ठीक आहे, मी कोणाला नाही सांगणार, काय मला तर माफ कर, माफ कर. त्याला समजे ना. तो उभा राहतो आणि त्याला बोलते की नाही, तू मला पाहिलंस, त्यात तुला आता हे पण कळालं की तिथे बॉड्या मी पुरल्यात. या पूर्ण कुटुंबाला, या पूर्ण फॅमिलीला, नवरा बायको मुलीला मीच मारलंय, मीच गाडलंय तिथे. शेट. ती जोरात चाकू फेकते. हम्म. चाकू त्याच्या इथे लागतो, कमरेच्या इथे, रोहनच्या खापकन घुसतो. जसा घुसतो ना रोहन जोरात ओढून खाली बसतो. पण तो बंगला पण आहे ना, जर तुम्ही बघाल ना, त्या हायवे जंगलात इतका सुमसाम असतो ना, की ती किती पण ओरडा तुम्ही, बाहेर आवाज नाही बाहेर जाणार आवाज जातच नाही. आणि पावसाचा पण आवाज जोरात, हम्म. त्यात विजा कडाडतात, ते जोरात पाऊस सुरू आहे. जसं चाकू घुसतं ना त्याच्या इथे, तो खाली गुडघ्यावर बसतो. त्याला थोडीशी बेशुद्धी पण यायला लागते, कारण रक्त येत असताना जोरात पेन होत असतं. पेन होतं बरोबर. तुम्ही म्हणजे डॉक्टर्स किंवा कुठे पण विचारलात ना तुम्ही, तर जेव्हा चाकू तुमच्या बॉडीत घुसतं ना, शिरतं ना मॅम, तेव्हा जास्त हे नाही असतं, म्हणजे पेन नाही होत. पेन नाही होत इतकं, नाही म्हणजे माणूस राहू शकतो. पण जेव्हा ते काढतात किंवा ते पकडून जर कोणी फिरवलं ना, ते जास्त तर दुखतं. जास्त होतं. हां, तर ती तेच करायला चालली होती. ती धावत धावत आली, तर चाकू पकडण्याचा प्रयत्न करा आणि फिरवण्याचा प्रयत्न करणार होती. एका हाताने त्याने तिचा गळा पण पकडला. ती हम्म. पूर्ण त्याच्या अंगावर बसली. नाही सोडणार, बापरे. नाही सोडणार. तो चोरात, अरे सोड मला, सोड, माझं कुटुंब आहे, सोड, सोड. आणि रक्त येतंय पूर्ण. पावसाची म्हणजे मातीत आहे. ते लोक बाजूला दगड असतो, तो दगड घेतो आणि जोरात तिच्या डोक्यात आपटतो. बापरे. ती रक्तबंबाळ होऊन खाली पडते हम्म. तिथेच. तो कसा बसा उठतो. त्याला हे माहिती असतं रोहनला, की जर मी आता चाकू बाहेर काढला तर खूप दुखेल, खूप पेन होईल, कदाचित मी बेशुद्ध होऊन पडेल. पण इथे जर थांबलो तर ही 100% उठून मला मारून टाकेल. ती जशी खाली पडलेली बेशुद्ध, जोरात मारतो दगड, ठाप ठाप 2दा मारतो तो आणि पाडतो तिला पूर्ण खाली. आणि पडल्यानंतर तो उठतो, चाकू आपला लागलेला आहे, गेटजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, गेटजवळवरून उडी मारतो, बाहेर जातो रोडवर. आणि रोडच्या इथे जातात, म्हणजे गेटजवळ उडी मारली आणि जस्ट जाणार असतो तेव्हा तो एकदा मागे वळून बघतो माणूस. शेवटी किती पण काय बरोबर पण आहे, असू, माणूस थोडासा पावसात, आणि तर गेट पण उडी मारल्यानंतर गेट लावताना पण थोडासा तो मागे वळून बघत होता, की तसा तो मागे वळून बघतो ना, त्या दरवाजावर, त्या घराच्या दरवाजावर ते उभे असतात. ती लेडीज ज्याने हे बाथरूममध्ये पाहिली होती, ती लहान पोरगी हा. आणि तो माणूस ज्याला डोळे नव्हते. हो. ते स्माईल करत होते. त्या प्रेतांनी याचा जीव वाचवला. बरोबर. ते बघत होते. तो बघतो त्यांच्याकडे आणि फक्त लांबूनच असं हात करतो, नमस्कार करतो, थँक्यू तुम्ही मला सांगितल्याबद्दल. पण उशीर झाला, मलाच नाही कळालं ते, तुम्ही मला जे सांगत होता. आणि पकडत पकडत जोरजोरात धावत जातो. बरोबर. हायवेला जातो, गाडी बिडी भेटते, तिथल्या लोकांना असं सगळं सांगतो. गावकरी 2-4 गाववाले असं वाटतं त्याला भेटतात. ते गाववाले वगैरे सगळ्यांना घेऊन रोहन सकाळी, म्हणजे ट्रीटमेंट वगैरे झाल्यानंतर पोलिसांना घेऊन येतो सकाळी. ओके. हां, मग ती बॉडी वगैरे भेटते तिथल्या लोकांना, मग पोलिसांना. तिला पकडतात. नाही, ती नसते ना. ओके. तिला आयडिया आलेली असते की आता आपण पकडले. हां, ती नसते तिथे, ती निघून गेलेली असते. तिला फक्त तिथे, हां, ते एक असतं की तिला जेव्हा दगड मारला ना त्याने, ती जेव्हा पडली ना, तर ते रक्त होतं ना, ते तिथे मातीत असतं ते. आणि ती म्हणजे तिने काय प्रूफ नाही ठेवलं होतं. पुढे तिचं काय झालं काय नाही माहीत नाही, पण तो वाचला, रोहन वाचला नशीब. नशिबाने. म्हणजे तेच आहे की, हेच सांगेल मी शेवटला, की ते बोलतो ना, की खूप छान असं वाक्य आपण, की एखाद्याबद्दल आपण आहे ना, जोपर्यंत अनुभव घेत नाही ना, जोपर्यंत आपण त्याच्यासोबत राहत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही, तुम्ही कुठल्याही अनुभवावर जाऊ नका. बरोबर. तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट ठेवताय समोरच्यावर, कोण काय निघेल आजच्या जगात सांगता येत नाही. बरोबर. त्यामुळे थोडंसं अवेअरनेस राहा, आपला मेंदूचा विचार करा. सर चुकून माकून काय झालं असं, आज रोहन स्वतःच्या जीवाला मुकला असता. मुकला असता. बरोबर आहे. पण त्याला ते कळालं नाही. पण ठीक आहे, परमेश्वराची कृपा, त्या
भूत-प्रेतांची कृपा. प्रत्येक भूत काय असंच तुम्हाला त्रास द्यायला नसतो. मारण्यासाठी बरोबर त्रास आहे. नाही देण्यासाठी. त्या चांगला सोल होता. त्यांच्याबरोबर जे घडलं, त्यांना असं वाटत होतं ह्याच्याबरोबर म्हणून हे इशारे देत होते त्याला सारखे-सारखे. पण त्याला असं वाटलं तो हॉन्टेड बंगला आहे तो. हम्म. माझं आता काही खरं नाही, हीच वाचवू शकते मला, पण हीच बरोबर. खरी मारणारी निघाली. हो. तर ही स्टोरी आहे. सो मेन असंच आहे, फक्त एवढंच या स्टोरी मागचं आहे की पटकन विश्वास ठेवू नका. ठेवू चुकीच्या नका. वळणावर जाऊ नका. बरोबर आहे. छान राहा, मस्त राहा. हम्म. मला असं वाटतं मॅम तुम्ही पण नोटीस केलं असेल की या काय मी खास तुमच्या प्रेक्षकांना पण सांगतो, जी. ह्या एका कानातून दुसऱ्या कानात, दुसऱ्या कानातून तिसऱ्या कानात असं येतात. त्या बरोबर. काय आम्ही बनवत नाही किंवा आम्हाला हम्म. त्यातलं काय हे नाही, पण अशाच ऐकीव गोष्टी गोष्टी आहेत. असतात. हां, ऐकू गोष्टी असतात. बरोबर. पण ते खूप छान वाटतं. एक किस्सा असतो, तो अनुभव असतो, त्या माणसासोबत घडलेला असतो. तो आपण शेअर तो आपण करतो. फक्त शेअर करतोय आणि छान आणि त्याचं तुम्हाला वाटलं तो काही खूप छान इंटरेस्टिंग आहे आणि हां, लोकांपर्यंत तो लोकांपर्यंत जावा. जावा म्हणून मी त्यासाठी बिलकुल बिलकुल. आज तुमच्यासोबत शेअर खूप केलं. छान होता तो किस्सा तुमचा ऑब्व्हियसली. पण या किस्स्याबरोबर मला एक पिक्चर आठवला, मूवी आठवली, हॉलिवूडची आहे ती. त्याचं नाव आहे द विजिट. बऱ्याच लोकांनी पाहिली असेल किंवा काहींनी पाहिली नसेल, तर मी सांगेन ज्यांना सस्पेन्स आवडतं, हॉरर आवडतं, त्यांनी ती नक्की बघा. तर शॉर्टमध्ये सांगते आणि ऑलमोस्ट ही सिमिलरच स्टोरी आहे. पण त्याच्यामध्ये काय असतं की द विजिट म्हणजे ते एक भेट देतात आपल्या आजी आजोबांच्या गावाला. ओके. 2 मुलं, 2 मुलं. भाऊ बहीण. त्यांच्या आईचं आता कसं आपल्याकडे कल्चर वेगळं आहे, फॉरेनचं कल्चर वेगळं आहे. वेगळ्या. तिकडे कसं मुलं 16-17 वर्षाची झाले की बाहेर पडतात हो. घर सोडून हां. आणि त्यांचं ते त्यांचं वेगळं ते आयुष्य वेगळं सुरू आयुष्य करतात सुरू त्यांच्या पद्धतीने. तसंच ती स्टोरी आहे की आई लग्नानंतर बरेच वर्ष गावी जात नाही आणि मुलांची समर वेकेशन चालू असते. भाऊ बहीण असे 2 मुलं असतात आणि ते नवीन नवीन फॅड आलेलं असतं ब्लॉगिंगचं. हां. ते सगळं रेकॉर्ड करत असतात हां. की आम्ही आणि फर्स्ट टाइम चाललेले असतात. त्यांना माहीत नाही आजी आजोबा कसे दिसतात. हां. एवढं ते लोकं म्हणजे एकदम काय म्हणतात त्यांना अगदीच माहीतच नसतं माहीतच त्यांना नसतं काय त्यांना. काय आहे, काय कुठे चाललोत वगैरे. तर त्यांची आई म्हणते, "मी काही आईकडे येणार नाही, पण तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा." तर ती तिकीट वगैरे बुक करून देते. ते लोकं मेन ठिकाणी स्टेशनवर उतरतात. तिथून गाडी करतात आणि आपल्या आजी आजोबांच्या गावाला जातात. तर जातात ते लोकं, आजी आजोबा त्यांना वेलकम करतात आणि ज्या दिवशी जातात ना, त्या दिवशी खूप छान दिवस स्पेंड होतो. आणि खूप म्हणजे सुंदर दिवस असा हां. वाटतो. सगळं रेकॉर्ड करत असतात आणि फायनली संध्याकाळ होते. त्या मुलांना ते आजी आजोबा जेवायला लावतात की जेवून घ्या, इथे लवकर झोपतो असं वगैरे. आणि ती मुलं पण म्हणतात ठीक आहे म्हणून. आणि लवकर जेवून त्यांना झोपायला लावतात आणि त्यांना सांगतात की आजोबा सांगतात, "हे तुमच्या रूममधून बाहेर नाही यायचं." आणि मुलं असतात शहरात वाढलेली, उशिरा झोपणं, त्यांचं टाइम टेबल अच्छा, वेगळं अच्छा. असतं. म्हणजे रात्रीचं तुमच्या रूममधून बाहेर नाही बाहेर येत. नाही यायचं. ओके, ओके. हां. पण ते मुलं शहरातली हां. वाढलेली, त्यांचं टाइम टेबल मॅच होत नाही, तर ते रूममध्येच जागे असतात. आणि लेट नाईट ना त्यांना त्यांचा रूम वरती असतो आणि खालच्या हॉलमधून ना त्यांना वेगवेगळे आवाज येत असतात. तर त्यांना उत्सुकता होते की काय असेल का, कसले आवाज आहेत. त्यांना हे तर म्हणजे थोडं आयडिया आलेली असतं आपल्या आजी आजोबाच असणार. तर तेव्हा ते त्या होलमधून बघतात ना, तर त्यांची आजी ती उघडीच घरभर फिरत असते. काय? हो आजी? हो. त्याच्यानंतर ती डोअरला स्क्रॅचेस करते. अच्छा, म्हणजे एकदम भयानक, विचित्र. भयानक, हां. एकदम विचित्र. ती लहान पोरं असतात ते घाबरत ना? हां, लहान म्हणजे एवढी पण नाही, हां, म्हणजे टीनेजर असतात. टीनेजर असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट डे काय होतं, नेक्स्ट डे उठतात. हां. त्यांना ते लोकं नाश्ता, ब्रेकफास्ट वगैरे छान देतात. नॉर्मल असतात तेव्हा आजी आजोबा. नंतर तो मुलगा बोलतो की मला बेसमेंटमध्ये जायचं आहे. तर तो आजोबा काही जाऊ देत नाही वगैरे. तो मुलगा जातो जबरदस्ती. मग तिकडे ती आजी त्याला भयानक अवस्थेमध्ये अशी म्हणजे जसं आपल्याला जम्पस्केअर येतो ना, हां. तशी ती त्याच्या अंगावर जाते. हां. मग तो घाबरून बाहेर येतो. मग ते थोडंसं वियर्ड वाटतं, पण त्यांना असं वाटतं की हे लोकं फन करतात पण आपल्याबरोबर. मस्त प्रँक चालू आहे. हो. त्याच्यानंतर अजून एक इन्सिडेंट होतो की आपण स्टोअर रूमसारखं एक रूम असतं घराच्या पाठीमागे पडीक. तिकडे ह्याला जायचं असतं, पण आजोबा जाऊच देत नाही आणि आजोबा दिवसातून 2-3 वेळा तिकडे जात असतो. काय करतो माहीत नाही. मग
आजोबा घराच्या बाहेर गेलेला असतो ओके. काहीतरी सामान हां, सामान आणायला, तेव्हा आणायला. ही मुलं जातात. हं. तर त्या रूममध्ये, त्या स्टोअर रूममध्ये ना सगळे डायपर्स जमा केलेले असतात, पॉटीने भरलेले. शी. हो. आणि नंतर एक असा येतो टाईम की त्यांची आई जी आहे त्यांना व्हिडिओ कॉल करते. हां. आणि हे रोज रोज होते 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 आणि रोज काही ना काही वेगळं घडतंय. कधी कुठून आवाज येतोय, हं. कधी कुठून आपटायचा आवाज येतोय. मग हे आईला सांगत ना? नाही. व्हिडिओ कॉल येतो 2-3 तर? दिवस असेच निघून जातात. अच्छा, त्यांनाच सगळं कळत त्यांना नसतं की कळत काय नसतं काय. चाललंय. सगळं का म्हणजे हे बघत घर असतं. हॉन्टेड आहे, हां, का आजी का आजो आम्हाला आभास होत आहेत, हां. की टीव्ही बघतायत आजी आजोबा असं. मग एक दिवस त्यांची आई त्यांना व्हिडिओ कॉल करते हं. आणि मग व्हिडिओ कॉलवर ते दाखवत असतात असं असं. हं. आणि दाखवता दाखवता ते लोक बोलतात की नाही चांगलं तर आहे, पण रात्री ना जरा आजी आजोबा विचित्रच वागतात. हं. मग ती बोलली दाखव तरी काय करतायत ते लोक. हं. मग हे मुलं व्हिडिओ कॉलवर दाखवतात आजी आजोबांना, रात्री, नाही दिवसा, दिवसा. ओके. की बाबा हे हां. आजी आजोबा आहे, त्यांचं हां. नॉर्मल कॉल चालू कन्व्हर्सेशन. होतं. हां. हां. नंतर ती बघते तर ती म्हणते की हे आजी आजोबा नाहीच आहेत तुमचे. काय? तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसला कॉल करा आणि त्या हां. घराच्या बाहेर या, मी पोहोचते. हां. ते आजी आजोबा नसतातच. ते वेगळेच नसतातच. असतात कोणतरी हो. नंतर कळतं हां. की ते लोक सिरियल किलर आणि एक सायकोपॅथ असतात दोघं पण. अच्छा, अच्छा. ते लोक वेगवेगळ्या घरात जातात, तिकडचे जे एजेड लोक आहेत त्यांना मारतात आणि ते मारतात. तिथे राहतात. ओके. मग त्याच्या रिअल आजी आजोबांना मारलेलं असतं. मारून टाकलेलं असतं. ते भेटतात का बॉडी वगैरे दिसते? बॉडी वगैरे सगळं नंतर मिळते. तर मुलं वाचतात का पण? मुलं पण वाचतात. अच्छा, अच्छा. छान आहे पण. मस्त आहे. खूप सुंदर पिक्चर आहे. तर ज्यांना हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर आवडतं त्यांनी नक्की पाहायला पाहिजे. नक्की, नक्की बघितलं पाहिजे. आणि तुम्ही सांगितलेली स्टोरीसुद्धा खूप छान होती. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आय होप हा नुसत्या नुसत्या गप्पाचा गप्पाचा एपिसोड episodes. तुम्हाला आवडला असेल. सो पुढचा एपिसोड नक्की बघा. हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.